मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रद्धेय सुनेत्रा वहिनीताई, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे व्यासपीठावर आदरणीय दादा, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धोंडे साहेब, विद्यमान आमदार सतीशरावजी चव्हाण, विद्यमान आमदार विक्रमजी काळे, माजी आमदार आजबे साहेब, माजी आमदार संजयजी दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे प्रमुख श्री अनिल जगताप, चारी प्रमुख श्री अनिल जगताप, स्वप्नील गलदर, श्री चंद्रकांत नवले, सचिनजी मुळूक, अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे प्रमुख कल्याणराव आखाडे, एसी सेलचे प्रमुख प्रदेशचे आमचे सहकारी मित्र सुनील मगरे, विजेएनटीचे प्रमुख श्री रविकांत राठोड, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व सन्माननीय अतिथीगण, गेवराई आणि गेवराईच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध गावचे सरपंच, चेअरमन, लोकप्रतिनिधी, युवक मित्र आणि बंधूंनो, नुकताच थोड्याच वेळापूर्वी वहिनींच्या हस्ते या शारदा स्पेशालिटी हॉस्पिटलचं आणि रिसर्च सेंटरचं उद्घाटन आता झालेलं आहे. त्याचबरोबर फिजिओथेरपी आणि नर्सिंग कॉलेज असं हे उद्घाटन नुकताच पार पडलेलं आहे. ताई, अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो की या दरम्यानच्या काळात दादांचे होत असणारे दौरे, त्या दौऱ्यांमध्ये त्यांनी विजयला स्पष्ट सांगितलं होतं सगळं काही आहे, परंतु तुमचं संस्थेचं स्वतःचं हॉस्पिटल उभा करा. आणि ते हॉस्पिटल उभा करत असताना चालवणारी व्यक्ती ही अराजकीय असली पाहिजे, त्याला राजकीय पॉलिटिकल टच नकोय. आणि म्हणून हे जे काम आहे, आमचे धाकटे बंधू जयसिंग, त्यांचं राजकारण कमी, समाजकारण अधिकचं आहे. मल्टीस्टेट बँक आणि या क्षेत्रात अधिक काम करत असताना शिस्तीनं हे सगळं काही कामकाज व्हावं आणि अराजकीय हिताचे निर्णय व्हावेत, म्हणून या हॉस्पिटलची स्थापना आज होत असताना काय योग आहे तो तुमच्या हस्ते होतोय. दादांनी सूचना केली आणि वहिनी आपल्या हस्ते आज या हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. अतिशय आनंद वाटतो. परंतु या व्यासपीठावर कदाचित फोटोच्या ऐवजी दादाच जर का असते तर या गेवराईकरांनाच काय बीड जिल्ह्याचा आनंद हा द्विगुणित झालेला असता. हे हॉस्पिटल 100 खाटांचं हॉस्पिटल आहे. ICU आहे, 2 ऑपरेशन थिएटर आहेत आणि सुसज्ज स्टाफ, डॉक्टर्स आहेत, डॉक्टर काम करतायत. आग्रह आणि अट्टहास एक होता की याचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे, म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ICU बरोबर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, पॅथॉलॉजी या सगळ्या गोष्टींना युक्त, या सर्व सोयींना युक्त अशा प्रकारचं हे हॉस्पिटल आहे, डेडिकेटेड स्टाफ सहित. आणि म्हणून गेवराई आणि गेवराईच्या पेरिफेरीमध्ये थेट जसं आपल्या शाळांमध्ये ॲडमिशन पलीकडचेही होतात, अगदी नदीकाठच्या पलीकडचे शहागडचे ॲडमिशन अधिकचे होतात, तसं गेवराई आणि गेवराईच्या पेरिफेरीमध्ये 24 तास अविरतपणे सेवा देणारं जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचं अराजकीय नॉन पॉलिटिकल टच असणारं हे हॉस्पिटल आता गेवराईकरांच्या सेवेत आजपासून सुरू होत आहे. मला आज या प्रसंगी अतिशय विनम्रपणे सांगायचं, नम्रपणे, की या हॉस्पिटलमध्ये
अजूनही पॅनलवर आलेला नाहीये, परंतु कोणताही खर्च यासाठी वेगळा काही खर्च करावा लागेल इथं येऊन अशी स्थिती नाही आहे. सगळ्या ज्या काही सुविधा आहेत इथलचं ट्रीटमेंट हे सगळं मोफत केलं जाणार आहे, चार्ज केलं जाणार नाही. नॅशनल प्रोग्राम आहेत, राष्ट्रीय कार्यक्रम जे काय आरोग्याशी निगडीत असणारे या सगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमांची चाचपणी इथं टेस्ट आणि या दरम्यानच्या काळात अनेक कॅम्प्सचं आयोजन करून या निमित्तानं गेवराई तालुक्यातला गेवराई विधानसभा मतदारसंघातला जो काही सामान्यातील अतिसामान्य वर्ग आहे त्याच्यासाठीच नाही तर इतर काही कारणास्तव तुम्हाला तातडीनं जे काही संभाजीनगरला जावं लागेल, बीडला जावं लागेल अशी स्थिती आता या हॉस्पिटलच्या निमित्तानं अतिशय नम्रपणे सांगतो ती वेळ तुमच्यावर येणार नाही. एक अतिशय चांगल्या दालनाचं उद्घाटन वहिनी तुमच्या हस्ते होत आहे. आज गेवराईत तुम्ही पहिल्यांदा येत आहे, तुमचं अतिशय नम्रपणे गेवराईकर तुमचं स्वागत करतायत. सुरुवातीलाच आज पहिल्या वेळेस तुम्ही येत आहेत. बॅरेजचं उद्घाटन भूमिपूजन तुमच्या हस्ते होत आहे. हे भूमिपूजन होत असताना मी त्यांना नमूद केलं उद्घाटनाच्या प्रसंगी, भूमिपूजनाच्या प्रसंगी, की या टाकळगाव बरोबर अजूनही 6 बॅरेज राहिलेले आहेत ही त्यांना आठवण करून दिली. तुम्हाला सगळ्यांना आठवणीत असेल विजयच्या प्रचाराला दादा अटल कॉलेजवर आले होते, अटल कॉलेजच्या मैदानावर, आणि प्रचाराच्या सांगत्या सभेमध्ये दादांनी सांगितलं होतं की 7च्या 7 बॅरेज करल. आज त्या बॅरेजपैकी एका बॅरेजचं आज भूमिपूजन होत आहे आणि तुम्हाला विश्वासानं सांगतो की या बॅरेजचं काम 2027च्या जूनचा पाऊस काळा त्या बॅरेजमध्ये तुम्हाला पाणी थांबलेलं दिसेल. तुम्हाला आज सांगण्याचा हेतू आहे की तुमची पहिली भेट आहे गेवराईला आणि या पहिल्या भेटीत या बॅरेजचं भूमिपूजन होत आहे, बॅरेज देत आहेत तुम्ही गेवराईला आणि या हॉस्पिटलचं आज उद्घाटन होत आहे. गेवराईकरांच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं तुम्हाला गेवराईमध्ये तुमचं नम्रपणे स्वागत करतो. परत एकदा वेळेत वेळ, कारण 3दा केवळ आपल्या उपलब्ध खातर हे उद्घाटन थांबलं होतं, 3दा पुढं ढकलण्यात आलं होतं. आजच्या व्यस्त दैनंदिनीमध्ये आपण आलात, या दालनाचं उद्घाटन केलं, बॅरेजचं भूमिपूजन केलं. अगदी मनापासून आपले आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.